आयोजित गव्हाण प्रीमियर लीग 2024 हे पर्व गावातील नवयुवकांसाठी नवनिर्वाचित खेळाडूंसाठी असलेला हा भला मोठा प्लॅटफॉर्म उभा केलाय आणि याचसाठी दरवर्षी आयोजन असतं ते गव्हाण प्रीमियर लीगचं। नक्कीच नवीन नवतरुणांसाठी चांगला प्लॅटफॉर्म असतो, याचा फायदा जरूर आपल्या नवयुवकांना नवीन खेळाडूंना होत असतो। याच्यासाठी केला होता अट्टहास की शेवटचा दिस गोड व्हावा आणि अखेर अंतिम टप्प्यांमध्ये जात असताना ही स्पर्धा आपण पाहतोय, हे पर्व आपण पाहतोय जिथं रंगताना सामना आपण पाहणार आहोत। एकीकडे बाप्पा मोर्या फोनिक्स फायटरची सलामीची जोडी मैदानामध्ये गेले सिद्धेश कोहली आणि निखिल कोहली, तर एकीकडे असेल कुणाल कोहली। दोघांमधील द्वंद्व युद्ध व्हायला मिळेल, दोन्ही सरसेनापती लढताना मिळतील पहिल्याच या षटकामध्ये। एकीकडे कुणाल कोहलीची चलाखी तर एकीकडे तडाखा असेल सिद्धेश कोहलीचा। ज्या रीतीने आतापर्यंत कामगिरी केली, चांगली कामगिरी दोन्ही संघनायकांकडून आणि पाहायला मिळाले, परंतु या ऐन मोक्याच्या क्षणाला नॉकआउट मध्ये पाहायला मिळेल। पहिली सेमीफायनल होते सुरू, पंचाचा इशारा येईल, सामन्याला सुरुवात। गोलंदाज कुणाल कोहली वैयक्तिक पहिलं षटक, बॅटची कडा जरूर उडाली होती, तर मात्र थोडंसं मिसअंडरस्टँडिंग। थर्ड बॅट मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, क्षेत्ररक्षक होईल तिथपर्यंत मात्र येतो निर्धाव चेंडू, कोणतीही धाव मात्र मिळत नाही। निर्धाव चेंडूने सुरुवात झाली या इनिंगला, डॉट बॉल आलाय, कुणालच्या माध्यमातून सामना करतोय निखिल। समोर टार्गेट नक्कीच मोठं उभं करण्याच्या मनसुब्यानं मैदानामध्ये आलाय। हा चेंडू मात्र देतोय भिरकावून स्क्वेअर लेगच्या दिशेनं, चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमा पार, चौकार। अतिशय नेत्रदीपक फटका पाहायला मिळाला, चेंडू आल्यानंतर पाहिलं आणि सर्कलचं षटक आपण पाहतो, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक, दोन क्षेत्ररक्षक फक्त 38 सर्कलच्या बाहेर पाहतोय आणि अतिशय चांगला फटका, नेत्रदीपक फटका पाहायला मिळाला निखिलच्या माध्यमातून। परत एकदा पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, अतिशय आगळ्या वेगळ्या रीतीने मात्र वाईट सोडण्याचा प्रयत्न केला, शरीरापासून दूर थोडा होता चेंडू, इथं मात्र वाईट आलाय। अवांतर रूपाने धावसंख्या जोडली जाईल, धावफलकावर धावसंख्या होते ती धावफलकावर। आतापर्यंत पहिलं षटक मार्गस्थ कुणाल याचं, पूर्वार्धातील 5 धावसंख्या धावफलकावर। निखिल एक चौकार जरूर आलाय, सुरुवात चांगली मी तर म्हणेन बाप्पा मोर्या फोनिक्स फायटर या संघासाठी। हा चेंडू नक्कीच कोलवा टप्प्याचा होता, काऊ कॉर्नर रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक येतोय, दूरवरून येतोय, उचलतोय, फेकतोय, तोपर्यंत मात्र एक धाव रोखू शकत नाही, गदावनं संघ पुढे सरकतोय, स्ट्राइक एंड वरती येतोय सिद्धेश कोहली। याच्याकडून नक्कीच संघाला मोठी अपेक्षा असेल आणि स्वतः संघनायक असल्यामुळे स्वतःलाही त्याच रीतीने कामगिरी करावी लागेल ज्या रीतीने आतापर्यंत कुणाल कोहली याची राहिली आणि आतापर्यंत या सामन्यांमध्ये लीग मध्ये चांगली कामगिरी सिद्धेशच्या माध्यमातूनही झाली। मागच्याच मॅच मध्ये त्याची तडाखेबंद फलंदाजी पाहायला मिळाली, या लीग मधील पहिली हाफ सेंचुरी ज्यांच्या माध्यमातून पाहिली ते सिद्धेश कोहलीला आपण पाहतोय। कुणालचा हा चेंडू, या चेंडूवर मात्र दाखवले कुणालला आसमान, चेंडू सीमा पार, षटकार। इथं मात्र 6 धावसंख्या मिळवल्यात या चेंडूवरती, कुणाल कोहली याला मात्र विचार करायला भाग पाडले सिद्धेश। पहिल्याच चेंडूचा सामना करत असताना 600च्या स्ट्राईक रेटनं आपल्या धावसंख्या जमवतोय, धावसंख्या धावफलकावर पाहतोय 12। हा चेंडू खोलवा टप्प्याचा फेकण्याचा प्रयत्न, स्ट्रेट डाय पद्धतीने खेळून काढला, क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं फंबल झालं, तदनंतर बॅकअप चांगलं, एक धाव मिळून जाईल या चेंडूवरती। एखाद्या संघ पुढे सरकतोय 13 या धावसंख्येवरती, निखिल येतोय स्ट्राइक एंड कडे, स्ट्राइक रोटेट मात्र केली जाते, परंतु निखिलने ही सुरुवात चांगली केली, चौकारानं खेळतोय, शेवटचा एक चेंडू शिल्लक। हा चेंडू नक्कीच झेल जरूर उडालाय, झेल खाली क्षेत्ररक्षक आहे श्रेयस, कोणतीही चुकी करणार नाही, पहिला हादरा, पहिला विकेट डाऊन होतो इथं बाप्पा मोरे फोनिक्स फायटर्स संघाला मिळाला पहिला हादरा निखिलच्या स्वरूपात।
क्रिकेटमध्ये वार पलटवार पाहायला मिळतात. एकीकडे चौकार षटकार आल्यानंतर मात्र निखिल कोहली सलामीला आलेला फलंदाज बाद करण्यात यश आलंय ते कुणाल कोहली याला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर आहेत त्या 13. नवीन फलंदाज मैदानामध्ये जाते अवी देशमुख. पहिली सेमीफायनल गव्हाण प्रीमियर लीग 2024 ची आपण पाहतोय. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक प्रितेश कोहली. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक प्रितेश कोहलीच्या हातात दिलंय कुणाल कोहली या संघनायकानं. सिद्धेश कोहली एक षटकार आणि एक सिंगलच्या सहाय्याने अजूनही 7 धावसंख्येवरती आपली खेळी साबूत ठेवली. सलामीला आलेला फलंदाज स्वतः कर्णधार. नवीन फलंदाज पाहतोय अवी देशमुख नॉन स्ट्राइक एंड वरती आहे. संघ चांगल्या सुस्थितीमध्ये न्यायचं असेल तर सिद्धेश कोहलीला इथं टिकून खेळावं लागेल. वा वॉट स्पीड. आणि इथं काय घडलं गेलंय इथं मात्र सिद्धेशला परतावं लागेल. कॉट बिहाइंड द विकेट. अतिशय चांगलं द्रुतगती असा चेंडू पाहायला मिळाला. वेगावरती स्वार होत असताना चेंडू फेकला होता प्रितेशनं. पहिल्या चेंडूवरती मात्र मिळालं हे यश. कर्णधार सिद्धेश कोहली येतोय तंबूच्या आश्रयाला. डीजे मुझे पहचानो कहां से आया नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय सुशांत कोहली. इथं मात्र काय घडलं गेलंय ज्याच्याकडून अपेक्षा होत्या मोठ्या फटक्याच्या त्याच पहिल्याच चेंडूवरती बाद केलंय प्रितेशनं. अतिशय चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. जो कर्णधाराने विश्वास दाखवला त्याच रीतीनं साकार करत असताना आतापर्यंत गोलंदाजीवरती सावरलंय ते आपल्या संघाला. इथं मात्र सुशांत कोहली आणि एकीकडे असेल अवी देशमुख. समोर संघ आहे साध्वी 11. मोठी धावसंख्या उभारण्याचा मनसुबा जरूर असेल या फलंदाजांचा, परंतु त्या रीतीनं गोलंदाजी ही चांगली पाहायला मिळते ती प्रितेशच्या माध्यमातून. हा चेंडू शॉर्ट पद्धतीचा चेंडू फ्रंट फुटवर खेळलाय. तिथं क्षेत्ररक्षक आहे आणि इथं मात्र पकडला जाईल झेल. संपेल इथं सुशांतचा खेळ. अरे आमच्या बायानं छंद घेतला रे आमच्या बायानं छंद घेतला आमच्या बायानं छंद घेतला रे आमच्या बायानं छंद घेतला रे आमच्या बायानं छंद घेतला रे आमच्या बायानं छंद घेतला आमच्या बायानं छंद घेतला आमच्या बायानं छंद घेतला बाया माझ्या बशीत बैठला आमच्या बायानं छंद घेतला. निर्णायक क्षणाला मात्र इथं सलग 2 चेंडूवरती 2 गडी बाद करण्यात यश आलंय ते प्रितेशला. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक साकारतोय प्रितेश कोहली. आतापर्यंत चांगली कामगिरी राहिली, निर्णायक कामगिरी. धावसंख्या पाहतोय आपण 13 धावसंख्येवरती अशुभ आकडा जरूर गणला जातो, परंतु शुभ अशुभ असं काय नसतं. मनगटामध्ये ताकद लागते, धमक लागते शुभ अशुभावरती मात करायला, आणि प्रयत्न त्या रीतीने जर झाले तर नक्कीच कोणताही आकडा शुभ अशुभ होऊ शकत नाही. इथं मात्र शुभ आकडा ठरलाय तो गोलंदाजी करणाऱ्या प्रितेशसाठी, कारण की 13 धावसंख्येवरती त्यानं टिपले 2 गडी. नवीन फलंदाज पाहतोय आपण स्वतः संघ मालक मैदानामध्ये तेजस कोहलीला मैदानामध्ये आपण पाहतोय. गोलंदाजी मार्गावर प्रितेश तयार. तेजस साठी हा चेंडू नक्कीच पंच वलतायत, पंचांचा इशारा येतो शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला आणि याचाच मात्र नाहक त्रास होतोय. एक अवांतरच्या स्वरूपात धावसंख्या जोडली जाईल. 13 हा आकडा पार केला जाईल अवांतरच्या स्वरूपानं. 14 धावसंख्या धावफलकावर. दुसरं षटक मार्गस्थ पाहतोय आपण.
इथं मात्र बॅटची कडा घेऊन सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय आणि हा तिसरा गडी बाद होतोय या षटकामध्ये. तू चल मे आया पाठोपाठ बॅक टू बॅक तिसरा गडी बाद झालाय. विकेट हॅट्रिकच म्हणता येईल. एक वाईड वगळता विकेट हॅट्रिक. सलग 3 विकेट घेतली ते प्रितेशनं. चांगली गोलंदाजी या निर्णायक क्षणाला पहिली सेमीफायनल आपण पाहतोय आणि थोडस बॅकफुटवर जाताना पाहतोय बाप्पा मोर्या फोनिक्स फायटर. पहिल्या षटकामध्ये धावा जमवल्या होत्या 13. तदनंतर या षटकामध्ये आले एक अवांतर स्वरूपात एक वाईड आणि आतापर्यंत मिळाल्या त्या प्रितेशला 3 सफलता, ज्यामध्ये स्वतः एक संघनायक सिद्धेश कोहली ही पहिल्या चेंडूवरती बाद होताना पाहिलं तर आपण. शुभम कोहली नवीन फलंदाज मैदानामध्ये पाहतोय. पंचांचा इशारा येतो. परत एकदा अवांतर चेंडूला दंडित केला जाईल गोलंदाजाला. वाईटच्या स्वरूपात मिळते ही 1 धाव. एका धावाने संघ पुढे सरकते. धावफलकावर धावा येतात त्या 15 आणि विनंती असेल जे खेळाडू अतिथी कक्षामध्ये बसलेत त्यांनी लगेचच अतिथी कक्ष रिकामा करायचा. आयोजकांकडून आपल्याला वारंवार विनंती येते. हा चेंडू येतोय. वाईटचा इशारा पंचांचा. सलग दुसरा वाईट फेकला गेलाय. विकेट्स येत होत्या परंतु इथं थोडस लाईन आणि लेंथ बिघडते ती प्रितेशची. 3 विकेट्स 3 वाईट आतापर्यंत या षटकामध्ये आपण पाहिलंच. लांब लचक असं षटक फेकलं जातंय ते प्रितेशच्या माध्यमातून. हा चेंडू नक्कीच पडल्यानंतर थोडासा उचली घेणारा होता. गुडलेन स्पॉटवरून उचली घेणारा चेंडू सरळ विसावला यष्टीरक्षक श्रेयसच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. अजूनही उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल तत्पूर्वी धावा त्या धावफलकावर 16. गोलंदाज प्रितेशला आपण पाहतोय. आतापर्यंत चांगली कामगिरी फलंदाजांवरती हावी ठरलाय. हाई बॅटची कडा घेऊन चेंडू ट्रॅव्हल झालाय स्क्वेअर लेगच्या दिशेनं. 2 क्षेत्ररक्षक एकमेकाला धडकलेत परंतु चेंडू धडकलाय तो सीमारेषा पलीकडे. नक्कीच हा चौकार जरूर संजीवनी चौकार म्हणता येईल. बऱ्याच वेळानंतर मात्र मोठा फटका पाहायला मिळाला. हा चेंडू परत एकदा बॅटची कडा घेऊन शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये जातोय. क्षेत्ररक्षक येतोय उचलतो फेकतोय. तद्वर मात्र मिळेली एक सिंगल धावफलकावर ऍड केली जाईल. धावफलक हलता ठेवला जातोय. धावफलक होतोय तो 21 आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 21. तर विनंती असेल साई गणेश मित्रमंडळाचे जेवढे सहकारी असतील त्यांनी लगेचच समालोचन कक्षाच्या जवळ जमायचं आहे. आयोजकांकडून आयोजक श्री राजेशजी कोहली यांच्याकडून आपल्याला विनंती असेल जेवढे सहकारी असतील साई गणेश मित्रमंडळ त्यांनी लगेचच आपल्या समालोचन कक्षाजवळ जमायचं आहे. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 21. अतिशय चांगली लढत. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर फलंदाज हावी ठरत होते असं वाटत होतं. तदनंतर मात्र 3 चांगले ब्रेक थ्रू मिळवून दिले ते प्रितेशच्या माध्यमातून. चांगले विकेट्स पाहायला मिळाले आणि इथं मात्र अडचणीत सापडलाय तो बाप्पा मोर्या फोनिक्स फायटर संघ आपण पाहतोय. आणि आतापर्यंत सलग 3 सामने जिंकणारा संघ बाप्पा मोर्या फोनिक्स फायटर. परंतु या सामन्या निर्णायक वेळेला या सामन्यामध्ये काय घडलंय थोडंसं बॅकफुटवर ती जाताना पाहतोय. परंतु या षटकामध्ये कमबॅक करेल का हे फलंदाज ते पाहायचंय. अशा अपेक्षा असतील नक्कीच. कर्णधारालाही शुभम ज्याच्या बॅटमधून आपण एक चौकार जरूर पाहिला स्क्वेअर लेगच्या दिशेनं मारला होता. श्रेयस गोलंदाज वैयक्तिक पहिलं सांघिक 3रं षटक साकारलं जात आहे. हा चेंडू नक्कीच लेटकट करण्याचा प्रयत्न शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गेलाय. मिळालेली एक सिंगल अवांतर स्वरूपानं एक्स्ट्राज मध्ये ऍड केली जाईल आणि एका धावेने संघ पुढे सरकतोय. 22 या धावसंख्येवरती श्रेयस. पहिल्याच चेंडूवरती मात्र लाईन अँड लेंथ बिघडली.
श्रेयसचा हा चेंडू नक्कीच बॅट चेंडूचा संपर्क तितकासा चांगला झाला नाही, परंतु स्क्वेअर लेग मध्ये येईल ही एक धाव जोडली जाईल धावफलकावर. तद्वार मात्र धावसंख्या होतील ती धावफलकावर 23. आतापर्यंत चांगली कामगिरी गोलंदाजांच्या ही माध्यमातून झाली, परंतु फलंदाजांना आता मात्र बॅटचा स्पेस ओपन करावा लागेल, मोठे फटके खेळावे लागतील. निर्णायक क्षणाला आपण पाहतोय चांगली कामगिरी करावी लागेल जर आपल्या संघाला सुस्थितीमध्ये. नक्कीच 50+ जर धावा झाल्या तर चांगलं टार्गेट म्हणता येईल या 4 षटकामध्ये. हा चेंडू नक्कीच ऑफयष्टीच्या बाहेर थोडासा बॅकफुटवर जाऊन पंच करायचा होता, परंतु बॅट चेंडूचा संपर्क झाला नाही. इथं मात्र निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. धावसंख्या येते स्थितीमध्ये 23. हा चेंडू नक्कीच शरीरापासून दूर ठेवण्याचा परत एकदा प्रयत्न केला गेला. वाईटच्या स्वरूपात मिळाली एक एक्स्ट्रा होईल आणि धावसंख्या होती ती 24. तिसरं षटक आपण साकारताना पाहतोय. श्रेयस आतापर्यंत चांगली कामगिरी झाली, परंतु वारंवार अवांतर चेंडू मात्र फेकले जातात श्रेयसच्या माध्यमातून. हा चेंडू नक्कीच मोठा फटका खेळायचा होता. मिस टायमिंग स्ट्रोक स्वतः झेल खाली येतोय. गोलंदाज श्रेयस कोहलीच्या माध्यमातून टिपला जातोय हा झेल. इथं मात्र बाद होणारा फलंदाज आहे तो अवी देशमुख. धन्यवाद. आणि या दरम्यान आपण काय पाहतोय, सन्माननीय आदरणीय व्यक्तिमत्व ज्यांनाच अवघं गाव दादा ह्या प्रेमाने बोलवलं जातं, दादा या नावाने प्रेमाने बोलवलं जातं. आमचे सन्माननीय आदरणीय श्री प्रीतम शेठ म्हात्रे साहेबांचं शुभागमन झालंय. मी दादांना विनंती करतो आपण कृपया करून स्थानापन्न व्हायचं आहे. त्यांच्या समोर श्री हेमंतजी पाटील आणि श्री किशोरजी कोहली त्यांनाही विनंती असेल आपण कृपया करून स्थानापन्न व्हायचं आहे. जरा आपण कृपया करून असूनच तर व्हा, थोडं मॅचचा आनंद घ्या. आलेल्या पाहुण्यांचं स्वागत सन्मानही केला जाईल. यावेळेला मात्र चेंडू हवेमध्ये आहे, झेल खाली करून जातोय. इथून मात्र काय घडेल काय बिघडेल ही झेल मात्र खूप काही सांगून जाईल. क्षेत्र इंटॅक्ट ठेवलेलं आहे, क्षेत्र इंटॅक्ट ठेवलेलं आहे. खरं तर विरोधी पक्षनेते मागच्या वेळेला आपण पाहिले बरीचशी कामं केली आपल्या विभागामध्ये सन्माननीय आदरणीय प्रीतमदादा म्हात्रे साहेबांनी. मग शेतकरी कामगार पक्ष हा पक्ष फक्त न जुमानता जनतेसाठी सातत्याने कार्यरत असणारे, जनता ही जनार्दन आहे. शेवटचा एक चेंडू शिल्लक. तिसऱ्या षटकातील समीर कोहली यांना मिळाला षटकार. नक्कीच चांगली धावसंख्या देऊन जाईल. आता मात्र झेल उडाला, झेल खाली क्षेत्ररक्षक आहे सुमित कोहली टिपतोय हा झेल. इथं मात्र समीर कोहली याचा संपेल खेळ. 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्येचा जर विचार केला, बाप्पा मोर्या फोनिक्स फायटर प्रथम फलंदाजी करत असताना धावसंख्या धावफलकावर लगावली गेली ती 32. आणि आत्ताच आपल्याला जी प्रमुख अतिथी मान्यवर यांची उपस्थिती लाभली, पनवेल महानगरपालिका विरोधी पक्षनेते श्री आदरणीय प्रीतमजी दादा म्हात्रे यांचं इथं सहर्ष स्वागत करतोय. आणि प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जोडले जाऊ राजन किरण कोहली सर यांच्यासोबत. धन्यवाद सुयोगजी कोहली. आपण दादांना थोडस विनंती असेल आपण एक ओव्हरपर्यंत फक्त आपण थांबूया. सन्माननीय पाहुण्यांचा आपण इनिंग ब्रेक मध्ये अगदी शानदार आणि एक रुबाबदार सन्मान करणार आहोत. फक्त 6 चेंडूंपर्यंत आपण थांबूया आणि इनिंग ब्रेक मध्ये भरपूर वेळ असेल त्यावेळेला मात्र आपल्या सन्माननीय अतिथींचा एक चांगला सन्मान पाहायला मिळेल. दादा म्हटलं तर सातत्याने अखंड प्रेम आहे त्यांचं या गावावरती. अगदीच कितीही उंचीवरती जरी असले तरी गव्हाण गावावरती भरपूर प्रेम आहे. 22 तारखेला झालेला गव्हाण गावाचा सोहळा अगदीच त्यांनी प्रेमाने अनुभवला. गावात आले आणि भरपूर आम्हाला काही ज्ञान दिलं. सुयोग कोहली विकी नवीन गोलंदाज येतोय. इथं मात्र लेग बिफोर विकेटची अपील जरूर होती, परंतु पंचांनी अपील फेटाळून लावली आहे. एक धाव जरूर मिळाली, लेग बाईच्या स्वरूपात मिळेल. ही एक सिंगल मात्र ऍड केली जाईल. ती स्कोर कार्ड वरती धावसंख्या धावफलकावरती येतात त्या 33. फलंदाज आपण पाहतोय मनीष, बँक ऑफ इंडिया गव्हाण येथे कार्यरत
असणारे मनीष आपण फलंदाजीसाठी पाहतोय ते एकीकडे पाहतोय विकी कोहली साध्वी 11 संघाकडून खेळत असताना चांगली कामगिरी करावी लागेल या षटकामध्ये. एखाद दोन मोठे फटके आहे ना ते बाप्पा मोर्या फोनिक्स फायटर साठी चांगले ठरतील, परंतु ही परत एकदा अवांतर धाव जोडली जाईल. वाईटच्या स्वरूपात वारंवार वाईट्स येतात, धावसंख्या धाव फलकावर होते ती 34 धावसंख्या धाव फलकावर. एखाद दोन मोठे फटके या षटकातील सुस्थितीमध्ये नेतील बाप्पा मोर्या फोनिक्स फायटर संघाला, परंतु निर्धाव चेंडू जर आले तर नंतर मात्र अडचणीत येईल तो बाप्पा मोर्या फोनिक्स फायटर संघ. हा चेंडू नक्कीच चेंडू ट्रॅव्हल होत आहे मिड विकेट रिझन मध्ये, फिल्डरच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक, चेंडू सीमा पार चौकार. संख्या धाव फलकावर नक्कीच मनीषचं कौतुक करावं लागेल. विकी याचा चेंडू पाहिला त्यानं लगेचच मिड विकेट रिझन मध्ये मोठा फटका जरूर खेळायचा मनसुबा होता, बॅट चेंडूचा संपर्क झाला नाही परंतु सेफ चेंडू ट्रॅव्हल झाला तो सीमारेषा पलीकडे चौकार. गोलंदाजी मार्गावर पुनश्च एकदा तयार होईल विकी कोहली. पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये हा रंगतदार सामना आपण पाहतोय. एकीकडे पाहतोय बाप्पा मोर्या फोनिक्स फायटर, एकीकडे साध्वी 11 गव्हाण प्रीमियर लीग 2024 हे पर्व. हा चेंडू बॅटची कडा घेऊन शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक आहे तिथं, येतोय उचलतोय फेकतोय तोपर्यंत अवधी होता एक धाव घेण्याचा. एका धावेने संघ पुढे सरकेल. बाप्पा मोर्या फोनिक्स फायटर संघ आतापर्यंत पोहोचला येतो 39 या धावसंख्येवरती. चौथं षटक आपण पाहतोय, स्लॉगवरचं षटक टार्गेट सेट केलं जाणार या षटकामध्ये. हा थरार आपण अनुभवतोय साई गणेश मित्र मंडळ यांच्या वतीनं आयोजित गव्हाण प्रीमियर लीग 2024. हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता, अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळाली, त्याच रीतीनं जबाब मात्र दिला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थोडंसं क्षेत्ररक्षण फंबल झाले होते इथं, मात्र काय दुसरा धाव घेण्याच्या मनसुब्यामध्ये मात्र इथं रनआउटच्या स्वरूपात बाद व्हावं लागेल. ते नाहक बली मात्र जातोय तो शुभम याचा. रनआउटच्या स्वरूपात या धावेची खरंच गरज होती का, हे मात्र विचार करावा लागेल या फलंदाजांना. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. पूर्वार्धातील विकी याचं षटक आपण पाहतोय. 4 षटकांचा हा सामना आणि इथं मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय उदय कोहली. 40+ एक हरहुन नरी असे प्लेयर. एकीकडे नवा टॅलेंट विकीच्या माध्यमातून आपण पाहतोय, तर एकीकडे 40+ म्हणजे एकीकडे अनुभव पाहायला लागेल तर एकीकडे नवा जोश. परंतु कोण कोणावरती हवी ठरेल फलंदाजी करत असताना उदय कोहली आपल्या नावाला साजेशी अशी कामगिरी करतील की आतापर्यंत विकी यानं जी कामगिरी केली ती ते आपली पूर्वरत ठेवेल, ते पाहायचं आहे. विकी याचा हा चेंडू नक्कीच सफल घेण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट चेंडूचा संपर्क येत नाही. वाईटचा इशारा येतोय. वाईटच्या स्वरूपात धावसंख्येत पडेल ही भर. धावसंख्या होते ती धावफलकावर 41. गोलंदाजी मार्कवर विकी थोडासा दिशा भरकटताना पाहतोय आपण. या इनिंग मध्ये जर पाहिले तर बरेचसे वाईट चेंडू पाहायला मिळाले गोलंदाजांकडून. इथं मात्र बॅटची कडा घेऊन सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय चेंडू. वेगवान असा चेंडू होता, बॅटची अप्पर एज घेऊन सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला चेंडू. इथं मात्र फलंदाज बाद झालाय तो उदय कोहली. बॅक टू द डगआउट. होता तदनंतर मात्र चांगलं बॅक करतोय सामन्यामध्ये. चांगलं कमबॅक पाहायला मिळालं विकीच्या माध्यमातून. आतापर्यंत बाप्पा मोर्या फोनिक्स फायटरचा संघाचा विचार केला
तर 41 धावसंख्या धावफलकावर. या चेंडूवरती काय होईल, काय घडेल, काय बिघडेल, षटकार, चौकार, सिंगल, डबल की निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. सर्वेश नवीन आलेला फलंदाज सामना करेल विकी याचा. शेवटचा चेंडू पूर्वार्धातील पहिली सेमीफायनल आपण पाहतोय गव्हाण प्रीमियर लीग 2024 मधील पूर्वार्ध आपण पाहतो पहिल्या सेमीफायनलचा. शेवटचा चेंडू, या चेंडूवरती मात्र दांडी उखाडली गेली. इथं मात्र त्रिफलाचित केला गेलाय तो फलंदाज सर्वेशला. टार्गेट सेट केलं गेलंय, त्या धावसंख्या आहेत त्या धावफलकावर 42 धावांचं टार्गेट उत्तरार्धामध्ये असेल. तत्पूर्वी आपल्याला जे प्रमुख उपस्थिती आताच लाभलेत, विरोधी पक्षनेते आदरणीय श्री प्रीतमदादा म्हात्रे साहेब यांचं स्वागत सन्मान केलं जाईल. स्लॉग ओव्हर मध्ये सॉरी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जोडले जातील राजकिरणजी कोहली आणि धन्यवाद. धन्यवाद डीजे. तर मी संयोजकांना आणि आयोजकांना विनंती करीन, आपले सर्वांचे लाडके आदरणीय श्री प्रीतमदादा म्हात्रे यांचं शुभागमन झालेलं आहे. आपली भारतीय संस्कृतीप्रमाणे असं म्हटलं जातं, अतिथी येती घरा तोची दिवाळी दसरा. आज दादांच्या येण्याने ह्या मॅचला खरोखरच 4 चांद लागलेत. मी आयोजकांना विनंती करेन की आपण दादांचा स्वागत सन्मान करूया. असं म्हटलं जातं, मी श्री राजेश चंद्रकोली यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते ह्या अतिथींचा, प्रमुख अतिथींचा सन्मान करायचा आहे. साहेब, आज खरोखरच गोड दिवस आहे, कारण साई गणेश मित्रमंडळाने फक्त मॅच नाही भरवल्या तर सर्व जनतेसाठी मोफत आरोग्य शिबिरही 2 दिवस उपलब्ध केले. उल्वेनोड मधील एक सुप्रसिद्ध नामवंत असे हॉस्पिटल फिनिक्स हॉस्पिटलचे 2 डॉक्टर, कालही 3 डॉक्टर, आजही 2 डॉक्टर गोरगरिबांसाठी ही मोफत सेवा पुरवली गेली, ज्यामध्ये आज स्किन स्पेशालिस्ट आणि डायबेटिक स्पेशालिस्ट आणि हृदय तज्ञ असे 3 डॉक्टर आजही पाहायला मिळालेत. खरोखर सर्व जनता त्याचा लाभ घेते. फक्त मॅच नाही, फक्त कमाई नाही, तर समाजाप्रती एक सुंदरसं भान ठेवलंय. आणि निश्चितच साहेबांना कोहली टोपीचा परिधान करून मी विनंती करतो राजेश चंद्रकोलेची शुभ हस्ते. असं म्हटलं जातं, दुःखाचे डोंगर कोसळले तरीही आयुष्याने पुन्हा सावरायला शिकवलं. सुखाचे पडणारे हळूवार चांदणे आयुष्याने पुन्हा पाहायला शिकवलं. फुलांच्या वाटेवर प्रीतीचा गंध आयुष्याने पुन्हा घ्यायला शिकवलं. आणि साहेब, आपल्यासारखी गोड माणसं भेटली आणि आम्हाला आयुष्य जगायला शिकवलं. धन्यवाद, आपण आलात. आम्ही आपला अंतकरणापासून आभार व्यक्त करतोय. एकदा जोरदार टाळ्या. सन्माननीय आदरणीय आमचे सर्वांचे लाडके श्री प्रीतमदादा म्हात्रे साहेब यांच्यासाठी. खरोखरच साहेबांच्या येण्याने संपूर्ण वातावरण अगदी प्रसन्न झालेलं आहे. आणि ही जी सातत्याने लाभलेली आम्हाला वर्णी आहे, मग त्यांचे पिताश्री असतील किंवा ते स्वतः असतील, ज्या ज्या वेळेला आले आमच्यावरती भरपूर प्रेम केलं. मी साहेबांना विनंती करेन की आपल्या गोड शब्दांनी सर्वांना मंत्रमुग्ध करावं. मी साहेबांना सविनय विनंती करतो की आपण सर्वांना संबोधित करावं. श्री प्रीतमदादा म्हात्रे साहेब. साई गणेश मित्रमंडळ गव्हाण. आणि मला वाटतं या ग्राउंडची आठवण मला येते. गेल्या काही वर्षापूर्वीच याच माझ्या तरुण सहकाऱ्यांनी विनंती केली आणि त्या पद्धतीने इथे जेव्हा मातीचा भराव इथे काय होतं काय नाही सगळ्यांना माहिती आहे. परंतु शेवटी माझे वडील सन्मान्य जे म्हात्रे साहेब गव्हाण गावाला कधी कुठल्याही गोष्टीसाठी नाही त्यांचा नसतो. त्यामुळे तीच सवय आता मुलगा पुढे घेऊन चाललाय आणि त्याच्याबद्दल तुम्ही कधीच मनामध्ये तीळ मात्र शंका आणू नका. बाद झाले फोटो इकडे. काय बारीक किती झालास रे तू. माझ्या सोबत होता ना म्हणून तो दिसला म्हणून मध्येच बोलायला लागलो. तर एकदा जोरदार टाळ्या सगळ्या तरुणांसाठी झाल्या पाहिजेत. कारण 10 टीम आणि गव्हाण गावामध्ये जवळजवळ म्हणजे 150हून अधिक तरुण आता क्रिकेट खेळत आहेत. किती मोठी गोष्ट आहे. आणि या आपल्या 7 गावांमध्ये सगळ्यात मोठं गाव म्हणून गव्हाण आई एकवीरा आईच्या नावाने ओळखलं जातं. आणि ही सगळी मंडळी आता पुढची पिढी देखील आपल्यासोबत आहे. ही सगळी लहान बाळं देखील तुमचाच क्रिकेट बघतायत. परंतु माझी एक इच्छा आहे, या ग्राउंडमधनंच आपला एक तरुण उद्या पुढे महाराष्ट्र भारताच्या टीममध्ये दिसला पाहिजे. ही एक आई एकवीरा चरणी मी प्रार्थना करतो. आणि तुम्ही कधीही हाक मारा, जेम म्हात्रे कुटुंब आणि मी स्वतः प्रीतम म्हणून तुमच्या पाठीशी सदैव उभा असणार आहे. याच्यात देखील माझ्या मनामध्ये तीळ मात्र शंका नाही. नाहीतर बरेच येतात, भाषणं करून जातात, गोड गोड बोलतात. मी काय त्यातला नाही. जे आहे ते तोंडावर, जे आहे ते सरळ आणि जेवढं करायचं तेवढंच बोलायचं. आणि तरुण प्रेमींना किंवा मित्रांना आणि क्रिकेट प्रेमींना खास करून मी सांगू इच्छितो,
हार जीत ही चालत जाणार. हारल्यानंतर खचून जायचं नाही आणि जिंकल्यानंतर देखील उन्मत्त व्हायचं नाही. या म्हणीप्रमाणे आपण खेळ खेळायचे. शेवटी आपल्या गावाचं नाव, देशाचं, भारताचं, महाराष्ट्राचं नाव, वाडीचं नाव पुढे जाण्यासाठी आपण खेळ खेळत असतो. तर हे सगळ्यांचं आयोजकांच्या वतीनं मीच तुम्हाला धन्यवाद देतो. कारण शेवटी कुठल्याही कार्यक्रमाला आयोजक हे महत्त्वाचे असतात आणि गव्हाण गावाची आपली परंपरा आहे. दरवर्षी वेगवेगळं मंडळ किंवा वेगवेगळी आपला पाडा किंवा वेगवेगळी आळी हे सगळं आयोजन करत असतं. खरोखर हे असंच चालू ठेवा, त्यासाठी देखील मी शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा आम्हाला बोलावून जो आमचा मान सन्मान आपण इथे केलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद देऊन इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. ज्यांच्या नावामध्येच आहे प्रीत म्हणजे प्रेम, ते आमचे सन्माननीय आदरणीय श्री प्रीतम दादा म्हात्रे साहेबांचे गोड शब्द आपण ऐकलेत. शब्द गोड एवढे होते की त्यांच्या वाणीतूनच एवढा गोडवा आहे. सातत्याने तुम्हाला दिलेला आहे सुंदरसे गोड असे उद्देश, ज्याच्यामुळे आपल्याला चांगला क्रिकेट पाहायला मिळेल, क्रिकेट खेळायला मिळेल. सर साहेबांच्या आशीर्वादाने चांगला क्रिकेट पाहायला मिळेल. साहेब आपण पहिली सेमीफायनल अनुभवतोय. जाऊया मैदानाकडे, जिकडे मात्र आवाज जोडला जाईल. श्री देवटाकी मॅन फ्रॉम बोरखार. धन्यवाद. थँक्यू सो मच. उद्घाटन सोहळा या ठिकाणी आपण पाहिला. खऱ्या अर्थानं मान्यवरांचा शुभ सन्मान केला जातोय. सन्मान अशा व्यक्तीचा खऱ्या अर्थानं सातत्याने म्हटलं जातं, शब्द कमी पडतील दादा तुमच्याबद्दल. कारण असं म्हटलं जातं, शुद्ध बीच्या पोटी फळे रसाल गोमटी, पुत्र ऐसा वा गोंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. आपल्या वडिलांचं नाव सातत्यानं कसं पुढे जाईल हा एकमेव मनामध्ये पण ठेवून सातत्यानं समाज कार्यासाठी झटणारा हा आपल्यातीलच माणूस प्रीतम दादा म्हात्रे यांचा सन्मान या ठिकाणी केला. मग कोरोना काल असू द्या, कोणत्याही प्रकारची अडचण असू द्या, अगदी छाती ठोकपणे आता सुद्धा सांगितलं, एका बाजूला मॅच चालू राहीलच. सातत्यानं गोरगरिबांसाठी आणि खऱ्या अर्थानं शैक्षणिक, अगदी माझ्याजवळ सुद्धा उदाहरणं आहेत आपण पाहतोय. आणि पुढच्या मॅच साठी नाणेफेकीसाठी आपण यायचं आहे, टॉस साठी यायचं आहे. येस येस, नाणेफेकीचा कॉल केला जाईल. तर चला यायचं आहे. शिवशक्ती स्पोर्ट्स आणि अलंकार आणि निश्चितच अनिकेत कोहली मनस्वी वॉरियर्स नाही, इथंच घेऊया कारण मान्यवर इथं आहेत. सर आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचं आहे. अलंकार यायचं आहे. पनवेल महानगरपालिकेचे माजी आपण पाहतो विरोधी पक्ष नेते आदरणीय धुमामांचे सर्वांचेच लाडके प्रीतम दादा म्हात्रे यांच्या शुभ पवित्र हस्ते आजच्या दिवसातील दुसरी सेमीफायनलचा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जात आहे. ओ इथे काय घडले, हा नो बॉल, बीमार बॉल आणि त्याच्यावर येतोय मात्र हा दणदणीत चौकार. मनस्वी वॉरियर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे आणि अनिकेत निर्णय काय असेल तो सांगायचा आहे. बॉलिंग तर मनस्वी वॉरियर्स हॅव वोन द टॉस अँड दे हॅव डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट. सो ओव्हर टू कॉम्बॉक्स. भीमर बॉल पाहिला आपण आणि या भीमर चेंडूवर आता मात्र आपण पाहिला खणखणीत असा षटकार. प्रीतम दादा म्हात्रे, थँक्यू सो मच दादा, अमूल्य वेळ दिलात. खऱ्या अर्थानं प्रीतम दादांचा समाज कारणामध्ये सातत्यानं वाटा हा सातत्यानं आपण कित्येक वेळा पाहिलेला आहे आणि जिथे शब्द देतात तिथे मात्र खरे उतरतात आणि करून सुद्धा दाखवलं. आणि प्रीतम दादांना हा पुन्हा एकदा निरोप देणारा षटकार येतोय. क्या बात आहे, अफलातून फटकेबाजी, बॅक टू बॅक येतोय दुसरा षटकार. अरे यो बॅट्समन हुकमी काय काय त्या एका चेंडूवर तब्बल 11 धावसंख्या खर्च करणारा हा गोलंदाज पाहतोय. मात्र स्वतः कॅप्टनवर आक्रमण हल्ले चढवलं जातात. सिद्धू थोडासा नाराज असेल. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल, आउटसाइड एज लागली, इथे मात्र चेंडू नॉन स्टॉपला जातोय. आणखीन येतोय चौकार. षटकार नंतर पुन्हा एकदा येतोय चौकार. आव्हान असेल अवघे 42 धावसंख्येचे टार्गेट असणाऱ्या 42 धावसंख्येचे आणि पहिलं षटक प्रगतीपथावर. सिद्धू मात्र नाराज ठरतोय. आज काहीच त्याच्या बाजूने पाहायला मिळालं नाही. मगाशी सुद्धा बाद झाला, लवकर बाद झाला, आज चांगली कामगिरी करू शकला नाही. तदनंतर मात्र आपण पाहतोय गोलंदाजीमध्ये सुद्धा आज थोडासा मागणा ठरतोय. कमबॅक करावं लागेल सिद्धूला. एक चेंडू चांगला फेकायचा आहे, एक विकेट्स मिळवायची आहे सिद्धू तुम्हाला. पुढचा बॉल, ओ यॉर्कर, यॉर्कर चेंडू. हा चेंडू तुमच्याकडे असताना शॉर्ट बॉल कडे का गेलात तुम्ही सिद्धू?
नाराज आहे मात्र धावसंख्या जास्त खर्च झालेली आहे. ही नाराजी स्वतःवर आहे सिद्धूची. पहिलं षटक संपुष्टात. पॉवर प्ले या ठिकाणी आपण पाहतोय संपुष्टात येतोय आणि धावसंख्या तब्बल धाव फलकावर पाहतो आपण. बिनबाद 18 धावसंख्या 42 धावसंख्येचं आव्हान आहे. मॅच ऑन आहे अजूनपर्यंत दोन्ही बाजूला. एक षटक चांगलं फेकायचं आहे तुम्हाला, त्यानंतर मात्र पुन्हा एकदा कमबॅक करू शकता तुम्ही, परंतु ते षटक चांगलं येणार का हा प्रश्नचिन्ह आता मोठा उभा आहे. दुपारच्या 17 मध्ये मॅच आपण पाहतोय. बाप्पा मोरया फिनिक्स विपक्ष आपण पाहतोय साध्वी 11 हा संघ. साध्वी 11 संघ मगाशी जर आपण विचार केला ना या संघाचा तर धाबे दणाणले होते. मॅच जवळपास अडकली होती आणि आता मात्र पुन्हा एकदा तोच संघ मैदानामध्ये पाहतो. टॉप 4 मध्ये प्रवेश करणारा संघ पाहतो आपण. GPL गव्हाण प्रीमियर लीगचा थरार. अतिशय चांगलं आयोजन पाहायला मिळतो आपल्याला. सगळ्याच गोष्टीचा नीटनेटकेपणा, आलेल्या पाहुण्यांचा अगदी आदरातिथ्य सन्मान. नवीन गोलंदाज फटका चांगला आहे, फटका चांगला आहे. लॉंग ऑफच्या खेळाडूला अगदी बीट केलं जाणार. हाय अँड हँडसम स्टँड अँड डिलिव्हरचा षटकार येतोय. दात खाऊन भारी बॅट म्हणे हो कसून मारतोय शॉट. भारी बॅट म्हणे हो कसून मारतोय शॉट. थँक्यू एकनाथजी माळी यांच्या मुखातून आलेलं हे संगीत. ओ फ्लिक केला, जस्ट फ्लिक ऑन द रिस्क. फाईन लेगच्या स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये हा चेंडू पाठवला जातोय. अवघी सिंगल, षटकार लगावल्यानंतर सिंगल. गुड बॅटिंग, इम्प्रेसिव्ह बॅटिंग परफॉर्मन्स. कॅल्क्युलेशन क्रिकेट चालू आहे पहा मैदानामध्ये. एक षटकार लगावल्यानंतर दुसऱ्या षटकारच्या मोहात पडायचं नसतो मित्रांनो, तर स्ट्राईक रोटेशन करायची असते. यालाच तर क्रिकेट, यालाच तर गेम प्लॅनिंग म्हणतात. विजयाच्या समीप जायचं आहे, विजयाच्या मोहाने उतून जायचं नसतं. मगाशीच प्रीतम दादानी सुद्धा म्हटलं, एका विजयाने तुम्ही मोठे होत नसतात आणि एका पराभवाने आयुष्यामध्ये तुम्ही छोटे सुद्धा होत नसतात. हे गणित आहे. स्लोवर बॉल इनसाइड आउट स्क्वेअर कटच्या माध्यमातून फटका आहे. पहिली धाव वेगानं, दुसरी धाव सुद्धा सहजगत्या जोडली जाते. प्रत्येक धावा मागे आता मात्र टाळ्यांचा गडगडाट ऐकायला येतोय आपल्याला आणि त्यांना माहिती आहे ही मॅच जिंकायची आहे आम्हाला आणि फायनलचं तिकीट मिळवायचं आहे. मॅच कोण जिंकणार? 15 चेंडू 15 धावसंख्या. रन बॉल इक्वेशन नाव. पुढचा बॉल आणखीन एक तडाखा. यावेळी मात्र जागा वेगळी निवडली. मिड विकेटच्या डोक्यावरून येतोय हा ठोकलाय षटकार. मॅचीला जायला उशीर झायला, मॅचीला जायला उशीर झायला, क्रिकेट खेळायला चला. तर विश्वनाथ कोले कुठे असेल त्यांनी कृपया करून व्यासपीठामध्ये यायचं आहे. आयोजकांची विनंती आहे. याही वेळेला उचललाय, नो मॅन्स लँड मध्ये जाईल. हाही थांबणार नाहीये, हाही आलाय. दिलदार बहादर षटकार. पाठोपाठी ग जवा मारतो मी शॉटी ग, खरंच माझी फलंदाजी साऱ्यांनाच पटतय. जवा बघतीस तू माझ्या. फक्त 3 धावसंख्येची गरज आणि हा मात्र आपण पाहतोय इथे फंबल झालेत खेळाडू. अवघी सिंगल. दुसरी धाव घेणार का? यस, घेतलेली आहे. चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, प्रेझन्स ऑफ माइंड. जी धाव असेल ते घ्या तुम्ही. चेंडू बाकी ठेवून नंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्यांचा काय फायदा आहे, विजय संपादन करा. आयवा कॅचचा मानकरी ठरतोय आणि आयवा कॅचला चला या कॅमेरामॅन फोकस करा यांच्याकडं. साहिल कोहली मैदानामध्ये कॅची कमी, मैदानाच्या बाहेर कॅचे जास्त घेतात. अनिकेत कोहलींचे शिलेदार आहेत हे. शिकवण बघा कशी आहे. मैदानामध्ये सुद्धा कॅचेस आणि अनिकेतने सांगितलंय बाहेर राहा, प्रॅक्टिस पण चालू राहील, थंडा पण मिळेल. क्या बात आहे. कॅप्टन कसा असावं बघा. धावसंख्या आता पाहतोय 41 धावा. स्कोर्स आर लेवल नाव. दोन्ही संघाची धावसंख्या समान झालेली आहे. अवघ्या 1 धावसंख्येची गरज आहे. षटक तब्बल 2 बाकी आहेत. 99.9 किंबहुना त्याहून जास्त सामना हा फलंदाजी संघाच्या बाजूने झुकलाय. एक फटका. ओ थांबावं लागेल. फायनलचं तिकीट इतक्या लवकर मिळणार नाही तुम्हाला. अजून काही चेंडूंची वाट पाहावी लागेल.
कीप कूल अँड काम. तुमची स्पंदनं तुम्हाला कंट्रोल ठेवावी लागतील. ओव्हर पिच बॉल स्लॉग स्वीपचा फटका